आज आपण पेपर 2 चं डिस्कशन करणार आहोत. त्यामध्ये काही आपण 24 ते 25 क्वेश्चन्स रिसेंट 10 ला पूर्ण कव्हर करणारे आणि महत्त्वाचे क्वेश्चन्स आपण सॉर्ट आउट केलेत. प्लस त्यासोबत आपण चांगलं महत्त्वाचं डिस्कशनही करणार आहोत. याची पीडीएफ तुम्हाला एक्झाम स्टडी 1 या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल असणार आहे. चला आपण बघूया रिसेंट 10चे काही महत्त्वाचे क्वेश्चन्स जे की आपल्या हे येणाऱ्या एक्झाम्सला 100% तुम्हाला युजफुल ठरतीलच. व्हॉट इज द यूज ऑफ द हॉट वायर सेन्सर टू मेजर द टेम्परेचर, टू मेजर द स्मोक इंटेन्सिटी, टू मेजर द मास फ्लो रेट, टू मेजर द प्रेशर. याचा आन्सर आहे टू मेजर द मास फ्लो रेट. त्या सेन्सरला आपण खरं तर मास फ्लो रेट मोजण्यासाठी आपल्याकडे एक फ्लॅप टाईपचा आपण एक तर फ्लॅप टाईप वापरू शकतो. या टाईपमध्ये हे फ्लॅप म्हणजे ओपन होऊ शकतो, क्लोज होऊ शकतो पार्शियली हवेला कंट्रोल करण्यासाठी. नाही तर मग इथं असते बघा हॉट वायर सेन्सर. खरं तर हॉट वायर सेन्सर काय करतं, इलेक्ट्रिकल सेन्सर आहे. खरं बघितलं तर हॉट वायर ॲनिमोमीटर नावाचं एक वेगळं डिव्हाइस असतं. ते ॲनिमोमीटर व्हेलॉसिटी मेजर करण्यासाठी आपण वापरत असतो. फ्लूइडची व्हेलॉसिटी असू द्या किंवा किंवा कुठल्या त्याच्यामध्ये असलेल्या लिक्विड किंवा एअरची व्हेलॉसिटी त्यासाठी आपण वापरत असतो. आता याच्यामध्ये मास फ्लो रेट मोजण्यासाठी जे सेन्सर असतं त्याला आपण मॅफ म्हणतो, मास एअर फ्लो रेट सेन्सर. ते काय मोजतं एक्झॅक्टली केजी पर सेकंड मध्ये, म्हणजे सेकंदाला किती किलोग्राम मध्ये एअर चालली आहे इनलेट मॅनिफोल्ड मधलं, तर ते मोजत असतं ऍक्च्युली. आणि कुठं बसवलं असतं हे एअर फिल्टर आणि इनलेट मॅनिफोल्ड ह्या दोघांच्या मध्ये बसवलं असतं हे मॅफ सेन्सर. चला याविषयी आपण बोलत. आणि असंच एक सेन्सर असतं बघा मॅप मॅनिफोल्ड ॲब्सोल्यूट प्रेशर सेन्सर. हे काय करतं एक्झॅक्टली तर मॅनिफोल्ड मधलं प्रेशर मोजतं बघा. हे मॅनिफोल्ड मधलं प्रेशर मोजतं आणि त्यामुळे आपल्याला डायरेक्टली समजून येतं की त्या इंजिनवरती लोड किती आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग पार्ट्स ऑफ द कव्हर असेंबली दॅट होल्ड द प्रेशर प्लेट अगेन्स्ट द क्लच प्लेट. स्प्रिंग आहे, थ्रस्ट बेरिंग आहे, स्ट्रट आहे, लिव्हर आहे. तर तुम्ही बघितलं तर एक्झाम्पल हा आहे क्रँकशाफ्ट. क्रँकशाफ्टच्या इथं एंडला असतो बघा फ्लायव्हील. फ्लायव्हीलच्या एंडला एकाच्या साईडनं खरं बघितलं फ्लायव्हील तसा मोठाच असतो. समजा असं समजून घ्या की हा मोठा जो फ्लायव्हील आहे आणि फ्लायव्हीलच्या ह्या एका बाजूच्या साईडला इथं मध्ये असते बघा एक प्रेशर प्लेट. एक्झाम्पल ही अशी प्रेशर प्लेट, ही प्रेशर प्लेट आहे. आणि ह्याच्या मध्ये असते बघा इथं क्लच प्लेट, त्यालाच आपण फ्रिक्शन प्लेट म्हणतो. ही जी प्लेट आहे ती आहे आपल्यासाठीची फ्रिक्शन प्लेट किंवा क्लच प्लेट. त्याच्यावरती एका साईडला इकडनं लाइनिंग असते बघा, एका साईडला इकडनं लाइनिंग असते. त्यावरती रफ सरफेस असतो, हा फ्रिक्शनल सरफेस असतो. सिरॅमिक्सचं मटेरियल किंवा ॲस्बेस्टॉसचं अगोदर वापरायचे ते मटेरियल इथं वापरलं जातं फ्रिक्शनल पर्पजसाठी. आणि ही जी मागची प्रेशर प्लेट असते, एक तर इथं मागच्या साईडला एक हेलिकल स्प्रिंग असते किंवा नाही तर मग मागच्या साईडला एक वेगळ्या टाईपची स्प्रिंग असते, त्याला आपण डायफ्राग्राम स्प्रिंग म्हणतो. डायफ्राग्राम स्प्रिंगचं एक वेगळं क्लच असतं, डायफ्राग्राम स्प्रिंगचं, आणि हेलिकल स्प्रिंगचं एक वेगळं क्लच असतं. कॅपॅसिटीनुसार त्याला आपण वापरतो. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर हे झालं सिंगल प्लेट क्लच. सिंगल प्लेट क्लच वापरतो आपण ज्या ठिकाणी आपल्याला स्पेस जास्त लागतो. एक्झाम्पल ट्रक्समध्ये, हेवी ड्युटी ॲप्लिकेशन्समध्ये. आणि मल्टीप्लेट जे क्लच असतं ते आपण वापरतो जनरली टू व्हीलर्समध्ये, जे की कॉम्पॅक्ट असतं आणि त्याच्या ज्या प्लेट्स असतात त्या स्मॉल असतात. सो या टाईपमध्ये असतं बघा हे मल्टीप्लेट क्लच. आणि मल्टीप्लेट क्लचलाच आपण म्हणतो वेट प्लेट क्लच, कारण ह्याच्यामध्ये थंड होण्यासाठी हे याला इथं ऑइल प्रेझेंट असतं बघा. ह्या प्लेटच्या सानिध्यामध्ये ऑइल प्रेझेंट असतं आणि इकडे ऑइल प्रेझेंट नसतं, ह्याचे सरफेसेस ड्राय असतात. आणि ह्या टाईपचं क्लच आपण जे वापरतो मनुष्याला आपण खरं तर म्हणतो ड्राय प्लेट क्लच म्हणतो. रेडिली स्पेस जास्त घेत आहे, बराचसा स्पेस लागतो याला. मल्टीप्लेट क्लचमध्ये एक फॉर्म्युला ध्यानात ठेवा, 2n-1 असा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला कशासाठी, याच्यामध्ये n जे असतात नंबर ऑफ फ्रिक्शन प्लेट असतात आणि आपल्याला ह्या फॉर्म्युल्याने काय भेटतं की नंबर ऑफ फ्रिक्शनल सरफेसेस इन कॉन्टॅक्ट. 2n-1 क्वेश्चन कसा फ्रेम होऊ शकतो, हाऊ मेनी नंबर ऑफ सरफेसेस आर देअर इन कॉन्टॅक्ट व्हेन द नंबर ऑफ प्लेट्स आर 8. एक्झाम्पल असा क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो की नंबर ऑफ सरफेसेस किती आले, मग 8 2 16 -1 म्हणजे किती आले, 15 सरफेसेस कॉन्टॅक्ट मध्ये आले. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ध्यानात ठेवायचं आहे. थर्ड क्वेश्चन, सपोज द रोड ग्रेडियंट इज g इक्वल्स टू 10%, व्हॉट इज द करस्पॉन्डिंग अँगल, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू इन रेडियन्स त्यांनी विचारलंय. ऑप्शन्स आहेत तुम्हाला 5 रेडियन, 0.1 रेडियन, 10 रेडियन आणि 1 रेडियन. आता हा थोडासा ऑफ ट्रॅक क्वेश्चन होऊ शकत नाही, कारण हा महत्वाचा क्वेश्चन आहे खरं बघितलं तर ऑटोमोबाईलसाठीचा. आपल्यामध्ये कॉर्नरला हे बँकिंग ऑफ रोड्स नावाचा हा कॉन्सेप्ट तुम्ही बघितला असेल. ज्यावेळेस एखादं 4 व्हीलर कॉर्नरिंगचा परफॉर्मन्स त्याचा वाढवण्यासाठी किंवा ज्यावेळेस एखादी 4 व्हीलर अशी कॉर्नरला चाललेली असते बघा. एक्झाम्पल ही बघूया आपली एसटी महामंडळाची बस. या टाईपमध्ये ही कॉर्नरिंग म्हणजे असं टर्न करते आणि आपण बघतोय की कॉर्नरला जर प्रॉपरली जर रोडची डिझाईन असेल तर त्याला एका साईडचा राईट साईडचा रोड हा उंचावला जातो, कारण आपल्याला बँकिंग ऑफ रोड्स कशासाठी असते की जेणेकरून ह्या गाडीमधला जो सेंट्रिफ्युगल कंपाऊंड असतो तो बॅलन्स व्हावा, तो आपला पर्पज असतो. कारण गाडीमध्ये कसं असतो बघा, लॅटरल ॲक्सेलरेशनमुळे
हा सेंट्रिफ्युगल फोर्स तयार होत असतो बघा. ह्या डायरेक्शनला सेंट्रिफ्युगल फोर्स आणि ह्याला कंट्रोल करणारा सेंट्रिपिटल फोर्स असतो बघा. आणि सेंट्रिपिटल फोर्स इथं न म्हणता इथे एक नवीन आणि महत्वाचा क्वेश्चन जनरेट होतो बघा. टायरवरती कुठला फोर्स असतो बघा. असा टायरवरती जो फोर्स असतो त्याला आपण कॉर्नरिंग फोर्स म्हणतो बघा. ह्या टायरवरती कॉर्नरिंग फोर्स इकडे असतो आतल्या साईडला आणि सेंट्रिफ्युगल फोर्स असा असतो. हा झाला एक नवीन कन्सेप्ट. त्याला आपण कॉर्नरिंग फोर्स म्हणतो आणि त्यालाच आपण कॉर्नरिंग पॉवर म्हणतो. आता ग्रेडियंट काय असतो? ग्रेडियंट म्हणजे काय असतो बघा. एक्झाम्पल हा खालचा सरफेस आहे आणि एक्झाम्पल ही लाईन आहे, ही एक्झाम्पल ही रोड आहे. यांच्यामध्ये अँगल एक्झाम्पल अल्फा आहे. त्यांनी ग्रेडियंट दिला म्हणजे काय झाला, त्याचा स्लोप दिला. सो टॅन अल्फा इक्वल्स टू त्यांनी किती दिले आपल्याला? 10% दिले. 10% त्याला मी 100 ने डिवाइड करतो, मग ते झालं आन्सर आपलं 0.1. मग टॅन अल्फा त्यांनी काय विचारलं आपल्याला? ऍक्च्युली अल्फा विचारलाय, पण आपल्याला माहिती आहे टॅन अल्फा इक्वल्स टू 0.1 आपल्याला असा आन्सर येतोय. पण आपल्याला मॅथमॅटिक्स मध्ये माहिती आहे टॅन थीटा इज इक्वल्स टू थीटा. आपण असं कधी लिहितो? ज्यावेळेस या थीटाची व्हॅल्यू खूप कमी असते बघा. ज्यावेळेस थीटा अँगल हा छोटा असतो त्यावेळेस आपण टॅन थीटाला हा थीटा लिहित असतो. मग त्याच पद्धतीमध्ये मी असं लिहू शकतो मग टॅन अल्फा इज ऑलमोस्ट इक्वल्स टू अल्फा व्हेन अल्फा इज व्हेरी स्मॉल. मग अल्फाची व्हॅल्यू इथनं किती येईल? ह्या इक्वेशनला जर बघितलं आपण तर अल्फा इक्वल्स टू येते 0.1. मग ह्याचा आन्सर काय आला आपल्याला? 0.1 रेडियन आले. मग असं ऑप्शन बी मध्ये आहे. नाहीतरी ह्याने अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू विचारली. ॲक्युरेट व्हॅल्यू करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? अल्फा इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ 0.1 लिहावं लागलं असतं. मग त्याप्रमाणे कॅल्क्युलेटरच्या मदतीने तुम्हाला आन्सर काढावं लागलं असतं. बट यापेक्षा अप्रॉक्सिमेट आन्सर तुम्हाला असं येऊन जातं. ग्रेडियंट म्हणजे काय असतो? स्लोप असतो बघा. हा तो रोडला प्रोव्हाइड केला जातो. इफ द फ्रंट ऑफ द फ्रंट व्हील is inside and the rear of the front wheel are apart when the vehicle is at rest, then the configuration is called toe in, toe out, positive camber and positive caster. याचा आन्सर आहे बघा toe in. कारण त्यांनी काय विचारले? समोरच्या दोन चाक गाडीतले समोरच्या दोन पॉइंटचं डिस्टन्स हे जवळ आहे आणि त्याच दोन समोरच्या चाकांमधलं मागच्या पॉइंटचं डिस्टन्स दूर आहे. म्हणजे एक्झाम्पल हे जर D1 कन्सिडर केलं मी डिस्टन्स आणि जर D2 कन्सिडर केलं आणि हे जर गाडीचे समोरचे दोन चाका असेल आणि ह्याला मी टॉप व्ह्यू मध्ये बघतोय, गाडीला टॉप व्ह्यू मध्ये बघतोय या टाईप मध्ये. एक्झाम्पल हे एक्सेल आहे असं आणि एक्झाम्पल ही अशी कंडिशन आहे बघा. तर हे कंडिशन काय असते? हे मागचे दोन चाका आणि हे डिफरन्शियल. ह्या कंडिशनला काय म्हणतो आपण? ह्याला म्हणतो टो इन कंडिशन म्हणतो. टो इन कंडिशन ही अशी असते आणि त्याच्या अपोजिट मध्ये असते बघा टू आउट कंडिशन. टो इन कंडिशन मध्ये D1 डिस्टन्स जे असतं ते कमी असतं D2 डिस्टन्स पेक्षा. टो इन कंडिशन असते, टू आउट कंडिशन असते. अशा वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत आणि अँगलचाही तुम्ही एकदा व्हिडिओ अवश्य बघून घ्या. मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट डू द परमिसिबल ऑफ मिक्सिंग क्रॉस प्लाय अँड रेडियल प्लाय ऑटोमोबाईल टायर्स अलाउज? ऑप्शन्स: क्रॉस प्लाय टायर्स ऑन द लेफ्ट व्हील्स, क्रॉस प्लाय टायर्स ऑन द राईट व्हील्स, क्रॉस प्लाय टायर्स ऑन द फ्रंट व्हील्स, क्रॉस प्लाय टायर्स ऑन द रिअर व्हील्स. आता याच्यामध्ये सांगतो बघा क्रॉस प्लाय टायर्स. क्रॉस प्लाय टायर्स मध्ये कसं असतं एक्झॅक्टली? एक्झाम्पल हे आहे क्रॉस प्लाय टायरचा क्रॉस सेक्शन आहे. क्रॉस प्लाय टायर मध्ये इथं ज्या प्लाईज असतात, नंबर ऑफ लेअर्स जे असतात त्या सर्वत्र सगळ्या ठिकाणी सारख्या असतात बघा. हे युनिफॉर्म जवळपास ह्याचं युनिफॉर्म स्ट्रेंथ असते बघा सगळ्या साईडला. आणि इकडे ऍडिशनली आपण हे वापरतो बघा, ट्रेड वापरतो. हा ट्रेड पॅटर्न असा असतो बघा ह्या टायरवरती. पण एक ध्यानात ठेवायचं, क्रॉस प्लाय टायर्स कुठे वापरतो? हाय लोडिंग कंडिशनला वापरतो आपण. ह्याचे ते साईड वॉल्स असतात ना त्या फ्लेक्झिबल असतात. हा जो पोर्शन असतो त्याला आपण क्राऊन म्हणतो आणि हा आहे साईड वॉल. मग ह्याच्यामध्ये इकडेही मटेरियल तेवढंच वापरलंय, इकडेही तेवढंच वापरलंय, इकडेही तेवढंच वापरलंय. त्यामुळे ह्याची स्ट्रेंथ युनिफॉर्म असते. पण रेडियल प्लाय मध्ये जर आपण त्याचा क्रॉस सेक्शन बघितला तर रेडियल प्लाय मध्ये ह्या साईड वॉल ज्या असतात त्या जास्त फ्लेक्झिबल असतात, त्याच्यामध्ये मटेरियल कमी असतं. आणि क्राऊनला म्हणजे मधल्या पोर्शनला मटेरियल जास्त असतं बघा, जास्त असतं. म्हणून या टाईपचे जे टायर्स असतात आपण कम्फर्ट कंडिशनसाठी वापरतो आणि हाय स्पीडला परफॉर्मन्स ह्याचा चांगला असतो. युनिफॉर्म टेम्परेचर जनरेशन असल्यामुळे ह्याची लाईफ जास्त असते. ह्याच्यामध्ये मायलेज सुद्धा जास्त भेटतं, कॉर्नरिंगचा परफॉर्मन्स सुद्धा जास्त भेटतो. ह्याचे खूप सगळे ऍडव्हान्टेजेस आहेत. फक्त ह्याचा डिसएडव्हान्टेज असा आहे की ह्याच्या ज्या साईड वॉल असतात त्या वीक असतात आणि हाय लोडिंगसाठी तुम्ही ह्याला वापरू शकत नाहीत. तर कधी ध्यानात ठेवा की गाडीमध्ये ज्यावेळेस आपण ब्रेक अप्लाय करतो ना तर गाडीमध्ये समोरच्या टायरवरती वजन कधीही जास्त येत असतं बघा. समोरच्या टायरवरती वजन जास्त असतं आणि समोरच्या टायरने वजन जास्त घ्यायला पाहिजे अशी आपली रिक्वायरमेंट असते. ऑलमोस्ट 70% वेट ट्रान्सफर होत असतं बघा ब्रेक अप्लाय केल्यामुळं समोरच्या टायर्सवरती. तर कधीही आपण ह्या दृष्टीनेच आपण टायर कसे ठेवायचे? तर मागच्या साईडला आपण रेडियल प्लाय ठेवतो आणि पुढच्या साईडला आपण क्रॉस प्लाय ठेवतो. तर याचे बरेचसे आणखी दुसरी पॉईंट्स आहेत, बट आपल्याला इथं ध्यानात ठेवण्यासाठी एक महत्वाचा पॉईंट तुम्हाला मी डिस्कस केलाय. तर ह्याच्यामध्ये आन्सर कुठला असणार आहे? तर क्रॉस प्लाय टायर्स ऑन द फ्रंट व्हील्स आणि रिअर्स रेडियल प्लाय.
The most commonly used supplementary restraint system SRS system component is SRS सिस्टमलाच आपण म्हणतो एअर बॅग. एक ध्यानात ठेवा, एअर बॅग. एअर बॅग मध्ये 3 टाईपचे वेगवेगळे गॅसेस असतात. ते कसे एक्सपांड होतात एकदा तुम्ही थोडक्यामध्ये बघून घेता हे इंटरनेटवर. थोडासा वेळ कमी आपल्याला पुढचे महत्त्वाचे डिस्कशन्स करायचे. एअर बॅग याचा आन्सर असणार आहे. त्याला आपण म्हणतो सप्लिमेंटरी रिस्ट्रेंट सिस्टम SRS. सेफ्टी सिस्टम आहे ऑलमोस्ट. चला, the function of the positive crankcase ventilation PCV system is that mixes fuel with air, promotes the combustion by creating the swirling movement in the air fuel mixture, returns the blow by gases from the crankcase to the intake manifold and feeds the blow by gases to the exhaust manifold. याचा आन्सर आहे बघा, रिटर्न्स ब्लो बाय गॅसेस फ्रॉम क्रँकेस मॅनिफोल्ड. बघून घ्या कन्सेप्ट काय, सोपा कन्सेप्ट आहे आणि एक चांगली टेक्नॉलॉजी आहे. हे आहे एक्झाम्पल इनलेट वॉल, हे आहे एक्झॉस्ट वॉल एक्झाम्पल, इथं आहे स्पार्क प्लग आणि हा खालचा एक्झाम्पल आपला हा क्रँकेस. आता मी क्रँकेस व्हेंटिलेशनची विचारले, पॉझिटिव्ह क्रँकेस व्हेंटिलेशन. आता मी एक एक्झाम्पल घेतलं तुम्हाला इथं एसआय इंजिनचं. काय असतं एक्झाम्पल याच्यामध्ये, आपण ब्लो बाय गॅसेस म्हणजे काय असतो बघा, जसं ही कंबशन स्ट्रोक होतो तर इथल्या जे एअर असते किंवा इथले जे कंबस्टिबल गॅसेस असतात त्यांचं प्रेशर आणि टेम्परेचर बऱ्यापैकी वाढलं असतं तर ते पिस्टनला बायपास करतात बघा. इथं जी स्मॉल क्लिअरन्स मेंटेन असतो त्या क्लिअरन्सला बायपास करून आतमध्ये एंटर करतात बघा हे गॅसेस, क्रँकेसमध्ये एंटर करतात. मग आता हे गॅसेस आपल्याला अवॉइड करायचे आहेत. मग यासाठी हे पॉझिटिव्ह क्रँकेस व्हेंटिलेशन म्हणजे काय असते, या टाईपमध्ये एक व्हेंटिलेशन प्रोव्हाइड करतो आपण आणि त्यामध्ये काय करतो आपण, एक्झाम्पल हे इंटेक मॅनिफोल्ड आहे. इंटेक मॅनिफोल्डला काय करतो आपण, हे एक्झॉस्ट गॅसेसला आपण त्या इंटेक मॅनिफोल्डला आपण सोडून देत असतो, म्हणजे रियूज करतो थोडक्यामध्ये. तर हेच जे गॅसेस असतात, ब्लो बाय गॅसेस जे असतात त्या आपण एका सिस्टमच्या मदतीने इंटेक मॅनिफोल्डला आपण पाठवून देतो आणि मग ते इंटेक मॅनिफोल्डमधनं एक्झॉस्ट मॅनिफोल्डमध्ये जात असतात. त्याला आपण म्हणतो PCV, पॉझिटिव्ह क्रँकेस व्हेंटिलेशन. नेक्स्ट, the highest useful compression ratio is the compression ratio at which the engine can run. Engine gives the maximum output. Engine is the most efficient. Fuel can be used in a test engine without knocking. आणि हेच त्याचा आन्सर आहे. हायेस्ट युजफुल कॉम्प्रेशन रेशो म्हणजे काय की मॅक्सिमम कॉम्प्रेशन रेशो जेणेकरून नॉकिंग किंवा डिटोनेशनचा प्रॉब्लेम होणार नाही. आपल्याला माहिती आहे की एसआय इंजिनचा कॉम्प्रेशन रेशोची लिमिट आहे आपल्याला 6 पासून आपण 14 पर्यंत जास्तीत जास्त ठेवू शकतो. हा सुद्धा कॉम्प्रेशन रेशो खरं तर 6 ते 12 मॅक्सिमम रेंज आहे, पण 14 आपण त्याला वाढवू शकतो काही ॲडिशनल सिस्टमच्या मदतीनं, काही हाय स्पीड फ्युएलच्या मदतीनं किंवा अँटी नॉकिंग फ्युएल जास्त वापरून सेकंड नंबर जास्त ठेवून आपण त्याला वापरू शकतो. आणि आपल्याला लिमिटेशन काय येतं एसआय इंजिनमध्ये की आपण पेट्रोलला किंवा ह्या एसआय इंजिनला आपण हायेस्ट कॉम्प्रेशन रेशोला रन करू शकत नाहीत बघा. त्याचं रिझन असं आहे की ह्याच्यामध्ये डिटोनेशनचा नॉकिंगचा प्रॉब्लेम वाढत जातो, त्यामुळे एफिशियन्सी खूप डाऊन होऊन जाते. आणि आपल्याला पुढे माहितीच आहे की ह्याच्यामध्ये नॉकिंग डिटोनेशन झाल्यामुळे एफिशियन्सी ड्रॉप डाऊनच होते, नो डाऊट. आणि त्याच जर असा एक क्वेश्चन असतो बघा, एसआय इंजिन आणि सीआय इंजिनचा कॉम्प्रेशन रेशो जर सेम ठेवला, एक्झाम्पल दोघांचाही कॉम्प्रेशन रेशो आपण 14 ठेवला, तर कुठल्या इंजिनपासून एफिशियन्सी जास्त भेटते, तर याच्यामधनं एसआय इंजिनपासून एफिशियन्सी जास्त भेटते आणि एसआय इंजिनपासून आपल्याला पॉवरही जास्त भेटते सेम कॉम्प्रेशन रेशोला ॲज कम्पेअर टू सीआय इंजिन. कधी हे फायदेशीरच आहे ऑलमोस्ट एसआय इंजिन, बट इथं प्रॉब्लेम तयार होतो डिटोनेशन नॉकिंगचा. आणि दोघांसाठी कॉम्प्रेशन रेशो सेम सेट करणं हे थोडंसं खूपच मुश्किल काम आहे याच्यामधलं. In order to implement the gear changes in the gear unit of an automatic transmission is used synchronizer, planetary gear, magnetic clutch, hydraulic multiplate clutch. बघा गियर चेंज करण्यासाठी आपण काय वापरतो, तर हायड्रॉलिक मल्टीप्लेट क्लच वापरतो बघा. आता ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टमचं एक थोडक्यात तुम्ही समजून घ्या, हे महत्त्वाचं आहे, ऑलमोस्ट 100% महत्त्वाचं म्हणायला लागलं आपल्याला. आता एक्झाम्पल मी इथं घेतो ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टम. आता इकडे एक्झाम्पल इकडे आपलं हे मल्टी सिलेंडर इंजिन आहे बघा. इथं आपले पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट आहे या टाईपमध्ये आणि ह्यांचं इथं क्रँकशाफ्ट आहे, असा हा क्रँकशाफ्ट आहे. क्रँकशाफ्टच्या इथं आहे एक्झाम्पल, इथं हे फ्लायव्हील आहे आणि फ्लायव्हीलच्या साईडलाच बसवले असतं बघा टॉर्क कन्व्हर्टर. हे ध्यानात ठेवा, हे टॉर्क कन्व्हर्टर आहे आणि टॉर्क कन्व्हर्टरच्या नंतरचा हा ट्रान्समिशन शाफ्ट असतो आणि इथं असतो हा मोठा गिअर बॉक्स, ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा हा मोठा गिअर बॉक्स. त्यामध्ये काय असतं बघितलं, त्यामध्ये एपिसायक्लिक गिअर ट्रेन असतो बघा. असा एपिसायक्लिक गिअर ट्रेन 1, 2, 3, 4 या टाईपमध्ये हे एपिसायक्लिक गिअर ट्रेन असतात बघा असे. आणि एपिसायक्लिक गिअर ट्रेन मध्ये माहिती की आपल्याला खूप सगळे नंबर ऑफ गिअर्स असतात बघा असे.
आता मी एक्झाम्पल हा मधला गिअर ठेवतो सन गिअर, हा जो बाहेरचा ठेवतो प्लॅनेट गिअर, आणि बाजूला जे सांगतोय मी तुम्हाला ही डायग्राम जे ड्रॉ करतोय त्याला म्हणतो मी रिंग गिअर. आणि नंतर मग ही ट्रान्समिशन, नंतर ही पॉवर डिफरन्शियल गिअर बॉक्सला ट्रान्समिट केली जाते बघा. याच्यामध्ये हे टॉर्क कन्व्हर्टर जे असते त्या टॉर्क कन्व्हर्टरचं जर कन्स्ट्रक्शन बघितलं तुम्ही तर टॉर्क कन्व्हर्टरच्या राईट साईडला बसवलेलं असते बघा पंप बसवला असतो, आणि लेफ्ट साईडला जे असते टॉर्क कन्व्हर्टरच्या तर इथं असते बघा टर्बाईन. आणि मध्ये जे असते बघा मध्ये एक स्टेटर असते बघा. स्टेटर त्यालाच आपण म्हणतो की वन टाईप क्लच म्हणतो, वन डायरेक्शनल क्लच म्हणतो. आणि त्याचं त्याचं काम काय असतं बघा, फ्लोला जो वॉटर जे असतं, जे फ्लूइड जे असतं बघा, फ्लूइड जे असतं त्या फ्लूइडला प्रॉपरली डायरेक्शन दाखवणं. काय होतंय, पंप हा फिरत राहतो. पंपला फिरवण्यासाठी आपण वापरतो खरं तर हा इकडचा शाफ्ट, म्हणजे ह्या क्रँक शाफ्टवरती पंप माउंट असतो बघा. राईट साईडचा पंप जो असतो तो क्रँक शाफ्टवरती माउंट असतो, आणि लेफ्ट साईडचं जे टर्बाईन असते, लेफ्ट साईडचं टर्बाईन हे इकडच्या ट्रान्समिशन शाफ्टवरती माउंट असते बघा. हे थोडंसं रिव्हर्स आहे, हे तुम्हाला समजून घ्यायचंय. आणि मध्ये जे असतं बघा, मध्ये जे असते त्याला आपण स्टेटर म्हणतो. त्या स्टेटरचं काम काय असतं, स्टेटरवरती ब्लेड असतात. स्टेटर काम काय करतं, स्टेटर डायरेक्शन दाखवतं बघा. कशाची डायरेक्शन दाखवतं, फ्लूइडला प्रॉपरली डायरेक्शन दाखवते. असं हे सिस्टम हे असं असतं. ह्याच्यामध्ये ब्लेड्स असतात बघा अशा. इकडनं जे फ्लूइड येतं टर्बाईनकडनं, ते नंतर ह्या पंपवरती जातं. पंप त्यामध्ये एनर्जी ऍड करतो, आणि नंतर डबल एनर्जी ऍड केल्यानंतर त्या पंपमध्ये त्या फ्लूइडमध्ये खूप जास्तीची एनर्जी येते, आणि ते फ्लूइड काय करतं, ह्या टर्बाईनवरती इम्पॅक्ट होतं आणि ह्या टर्बाईनला फिरवतं. आणि टर्बाईन फिरलं म्हणजे खरं तर इकडचा ट्रान्समिशन शाफ्ट फिरतो, आणि पंपला कंटिन्युअसली एनर्जी भेटण्यासाठी आपल्याकडे इथं आहे बघा, इकडं आहे क्रँक शाफ्ट. तर याला आपण म्हणतो ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टम मधलं हे टॉर्क कन्व्हर्टर. नंतरचा एक कन्सेप्ट असतो बघा, फ्लूइड कपलिंग असते बघा. फ्लूइड कपलिंग सोपा कन्सेप्ट आहे. कपलिंगचा पर्पज काय असतो बघा, दोन शाफ्टला कनेक्ट करण्यासाठी आपण कपलिंग वापरत असतो बघा. रिजिड फ्लेंज कपलिंग आहे, बुश कपलिंग आहे, अशा बऱ्याचशा मेकॅनिकल कपलिंग्स आहेत. पण त्याच्यामध्ये ही एक कपलिंग आहे, ह्याचे बरेचसे ऍडव्हान्टेजेस आहेत. ह्या कपलिंगमध्ये कसं असतं बघा, एक्झाम्पल हा ड्रायव्हर शाफ्ट आहे, आणि हा एक्झाम्पल हा ड्रिव्हन शाफ्ट आहे. आणि ह्याच्यामध्ये इथं बसवलं असतं बघा पंप, आणि इथं बसवलं असतो बघा टर्बाईन. तर पंपमध्ये ह्या दोघांच्या मध्ये असतं बघा फ्लूइड, हायड्रोलिक फ्लूइड असतं. ते हायड्रोलिक फ्लूइडचं काम काय आहे, ह्या पंपपासून त्याला एनर्जी भेटते आणि ते टर्बाईनवरती जाऊन आदळतं. टर्बाईनला फिरवण्याचा प्रयत्न करतं आणि टर्बाईनला फिरवतं. ते टर्बाईन फिरलं टर्बाईन एका शाफ्टवरती माउंट असतं आणि तो शाफ्ट फिरायला लागतो. म्हणजे इकडचा ड्रायव्हर शाफ्ट आहे तो ड्रिव्हन शाफ्टला फिरवतो बघा. आणि हे कशाच्या मदतीने फिरतो, तर इथं बसवलं असतं पंप लेफ्ट साईडला, आणि राईट साईडला बसवलं असतं टर्बाईन, आणि पंप फिरतो टर्बाईनला. इथं काही स्टेटर किंवा वन डायरेक्शनल क्लच नसतं. आणि ह्याच्यामध्ये हे सरळ सरळ अरेंजमेंट आहे, लेफ्ट साईडला पंप आहे, राईट साईडला टर्बाईन आहे. याच्यामध्ये रिव्हर्स आहे बघा. सो याला आपण म्हणतो, यस तुम्हाला समजलं असेल मला काय सांगायचं एक्झॅक्टली याच्यामध्ये. चला, प्लॅनेटरी गिअर बॉक्स मी कालच सांगितलं कालच्याच व्हिडिओमध्ये. याच्यामध्ये सन गिअर असतो आणि प्लॅनेट गिअर्स असतात, आणि बाहेरचा रिंग गिअर असतो बघा. तुम्हाला वेगवेगळे गिअर रेशो कसे भेटतात, तर वेगवेगळे गिअर रेशो भेटण्यासाठी तुम्हाला कधी सन गिअरला फिक्स करावं लागतं, किंवा तुम्हाला वेगळा गिअर रेशो भेटण्यासाठी, एक्झाम्पल पहिला गिअर रेशो भेटण्यासाठी तुम्हाला या सिस्टममध्ये तुम्ही रिंग गिअरला फिक्स करता बघा. दुसरा गिअर रेशो भेटण्यासाठी तुम्ही सन गिअरला फिक्स करता बघा. आणि ज्यावेळेस पहिला गिअर रेशो भेटतो तो सन गिअरला तुम्ही ड्रायव्हर बनवता, आणि प्लॅनेटरी जे कॅरियर असतं त्याला तुम्ही ड्रिव्हन बनवता. तर एकदा थोडक्यात बघून घ्या हे सुद्धा. चला, नंतरचा क्वेश्चन आहे, द डिव्हाइस फॉर स्मूथिंग आउट द पॉवर इम्पल्स फ्रॉम द इंजिन इज कॉल्ड ॲज. क्लच आहे, डिफरन्शियल आहे, फ्लायव्हील आहे, टॉर्क कन्व्हर्टर आहे. स्मूथिंग म्हणलं की ध्यानात ठेवायचं, त्याच्यामध्ये टॉर्क कन्व्हर्टर कधीच नसणार आहे, डिफरन्शियलचा काहीच पर्पज नाही, आणि क्लचचाही पर्पज नाही खरं तर. इथं फक्त आणि फक्त पर्पज आहे फ्लायव्हीलचा. फ्लायव्हील माहिती आहे आपल्याला, क्रँकशाफ्टच्या एंडला फ्लायव्हील बसवलं असतं बघा इथं. आणि फ्लायव्हीलचा पर्पज कसा असतो, की प्रत्येक वेळेस जो टॉर्क तयार होतो, आपला जर्क बसतो बघा इंजिनपासून, जो जर्क बसतो तो जर्क अनइव्हन असतो बघा. आणि तो जर्क ऍब्झॉर्ब करण्यासाठी, त्यापासून व्हायब्रेशन जे तयार होत असतात पॉवर स्ट्रोक मध्ये, ते एक्सेस व्हायब्रेशन ऍब्झॉर्ब करण्यासाठीच इथं फ्लायव्हील असते. फ्लायव्हीलमध्ये इनर्शिया असतो, आणि फ्लायव्हील इनर्शियामुळे काय करतं, एक्सेस जर्क स्वतःमध्ये ऍब्झॉर्ब करत असतो, आणि फ्लायव्हील एक्स्ट्रा एनर्जी सप्लाय करण्यासाठी आपण वापरत असतो बघा. कधी झालं तर पिस्टन सिलेंडर अरेंजमेंटमध्ये आपल्याला एकच पॉवर स्ट्रोक असतो, आणि उरलेल्या तिन्ही स्ट्रोकसाठी, म्हणजे तिन्ही स्ट्रोकला पॉवर कोण देतं, ह्या पिस्टनला वरती कोण ढकलतं, पिस्टनला खालती कोण ढकलतं, तर फ्लायव्हील हा सतत कंटिन्युअसली फिरत असतो बघा त्याच्या इनर्शियामुळं. आणि फ्लायव्हील पासून आपल्याला त्या इंजिनला पर्टिक्युलर एनर्जी भेटत असते बघा. सो या टाईपमध्ये आपण जर बघितलं, हा टॉर्क खूप अनइव्हन असतो बघा. इकडे टॉर्क असेल, इकडे जर थीटा असेल क्रँक अँगल, तर हा टॉर्क कसा असतो, सुरुवातीचं सक्शन असते, नंतर हे कॉम्प्रेशन असते, नंतर हा मोठा पॉवर स्ट्रोक तयार होतो, आणि नंतर हा एक्झॉस्ट स्ट्रोक तयार होतो बघा. तुम्ही सडनली टॉर्क किती वाढलाय मध्येच, आणि बाकीच्या केसमध्ये टॉर्क खूप कमी असतो बघा. सक्शनला कमी आहे, नंतर कॉम्प्रेशनला कमी आहे, आणि हा सडनली इथं वाढलाय टॉर्क, हा पॉवरमध्ये. तर हा अनइव्हन टॉर्क जो असतो
तो एक्सेस अनइव्हन टॉर्क ॲब्झॉर्ब करण्यासाठी आपण त्याला वापरत असतो आणि तसंच आपण फायरिंग ऑर्डरने सुद्धा व्हायब्रेशन्सला कमी करत असतो. 11 नंबरचा क्वेश्चन आहे, when the emissivity of the non-black surface is constant at all temperatures and throughout the entire range of the wavelength, the surface is called gray body, transparent body, opaque body, perfect black body. याचं करेक्ट आन्सर आहे बघा ग्रे बॉडी. ध्यानात ठेवा, आपल्याला माहिती आहे बघा, दुसरं डिस्कशन करतो मी. आयसी इंजिनची फिन्स बघितले तुम्ही, त्याच्यावरती एक तर मेटॅलिक ग्रे कलर असतो आणि काही बरेचसे एक्झाम्पल पॅशन प्रो आहे एक्झाम्पल, त्याच्यावरती ब्लॅक कलर दिला असतो बघा, ब्लॅक कलर दिला असतो. तुम्ही बघा बऱ्याचशा आयसी इंजिनला फिन्सवरती ब्लॅक कलर आहे, इंजिनला ब्लॅक कलर असतो बाहेरच्या साईडनं. ब्लॅक कलरची प्रॉपर्टी ध्यानात ठेवायची, ब्लॅक कलर परफेक्टली ॲब्झॉर्बर आहे, मॅक्सिमम एनर्जी ॲब्सॉर्ब करतो त्या सरफेसवरती जेवढी पडते आणि मॅक्सिमम एनर्जी एमिट सुद्धा करतो, म्हणजे परफेक्टली एमिटर आहे. या टाईपमध्ये ब्लॅक बॉडीच्या प्रॉपर्टीज असतात. ब्लॅक बॉडी एक महत्त्वाचं आहे. त्यामध्ये आता ग्रे बॉडी काय असते बघा, ग्रे बॉडीमध्ये जी एमिसिव्हिटी असते ती एमिसिव्हिटी बघा लॅम्बडावरती म्हणजेच टेम्परेचरवरती किंवा ह्या लॅम्बडावरती डिपेंड नसते बघा. म्हणजे काय, जशी जर वेवलेंथ जर चेंज होत असेल लाईटची, वाढत असेल किंवा कमी होत असेल, तर अशी बॉडी की त्याची एमिसिव्हिटी चेंज होत नाही. एमिसिव्हिटी नॉट द फंक्शन ऑफ द लॅम्बडा और एमिसिव्हिटी डझंट डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर. एमिसिव्हिटी टेम्परेचरवरती जर डिपेंड राहत नसेल तर त्या टाईपच्या सर्फेसेसला आपण म्हणतो ग्रे सर्फेसेस. सोपा कॉन्सेप्ट आहे हा, ग्रे सर्फेसेस त्याला आपण असं म्हणतो. आता ब्लॅक बॉडी तर बरेचसे पॉइंट्स आहेत. ब्लॅक बॉडी परफेक्टली ॲब्झॉर्बर असते, परफेक्टली एमिटर असते. मग तुम्ही म्हणाल की सर इथं ब्लॅक कलर का दिला असतो, कारण इंजिनच्या आतल्या साईडचं टेम्परेचर जास्त असतं. एक्झाम्पल 200 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आतमध्ये आहे आणि बाहेर आहे एक्झाम्पल 440 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. टेम्परेचर कुठं जास्त आहे, 200 डिग्री सेल्सिअस जास्त आहे, बाहेरचं कमी आहे. म्हणजे हीट ट्रान्सफर हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर, म्हणजे आतमधनं हीट बाहेर फेकली जाणार आहे 100% रेडिएशनच्या फॉर्ममध्ये, आणि तसंच कन्व्हेक्शनच्या आणि कंडक्शनच्या ही फॉर्ममध्ये. कन्व्हेक्शन आणि रेडिएशन इथं डॉमिनंट असतं. मग ह्या केसमध्ये जी ब्लॅक बॉडी जी असते परफेक्टली ब्लॅक तर नाही होऊ शकत ती ब्लॅक बॉडी, बट ब्लॅक बॉडीची जी प्रॉपर्टी असते परफेक्ट एमिटर म्हणून काम करतो बघा हा ब्लॅक सरफेस. म्हणजे इंजिन कूल होण्यास लवकर मदत होते. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ द ECB in the advanced machining processes? Electrochemical buffing, electrochemical blasting, electron cluster blasting, electron cluster briefing. ऍडव्हान्स्ड मशीनिंग प्रोसेस आहे, सुपर फिनिशिंग प्रोसेस आहे. त्याचा आन्सर आहे बघा इलेक्ट्रोकेमिकल बफिंग. ECB इलेक्ट्रोकेमिकल बफिंग म्हणतो. आणि सरफेसला स्मूथ करण्यासाठी इलेक्ट्रिकल आणि केमिकल रिॲक्शनच्या मदतीनं आयन्सची जी ट्रान्सफर होत असते त्याच्यामध्ये आपल्याला एक सरफेस खूप स्मूथ भेटतो. याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट जो असतो NaCl वापरतो बघा आपण, सोडियम क्लोराईड. ध्यानात ठेवायचा आहे, याच्यामधला इलेक्ट्रोलाइट महत्वाचा आहे. Which of the following contains the no linkage between the clutch and the pedal? Clutch by wire, weight clutch, hydraulic single plate clutch, hydraulic multi plate clutch. याचं करेक्ट आन्सर बघा क्लच बाय वायर. खूप नवीन लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे. याची क्लच बाय वायर मध्ये काय असतं, चला ते बघण्या अगोदर एक असते क्लच बाय स्टीर बाय वायर. स्टीर बाय वायर नावाची एक टेक्नॉलॉजी आहे, बऱ्याचशा नवीन गाड्यामध्ये इंट्रोड्यूस केली जाते, बऱ्याचशा 4 व्हीलरच्या कॉन्सेप्ट कारमध्ये इंट्रोड्यूस केले आहे. एक्झाम्पल इथं आहे एक्झाम्पल हे आहे ड्रायव्हिंग व्हील. ड्रायव्हिंग एक्झाम्पल इथं कन्व्हेन्शनल गाड्यांमध्ये येत असतो हा कॉलम, त्याला आपण स्टेरिंग कॉलम म्हणतो. त्याच्या आतमध्ये असतो स्टेरिंग रॉड, नंतर इथं एक असतो गिअर बॉक्स, आणि नंतर इथं आपल्याला माहिती आहे की या गिअर बॉक्समध्ये इथं रॅक अँड पिनियन अरेंजमेंट असू शकते. आता रॅक अँड पिनियन म्हणलं की आपल्याला माहिती आहे रॅक अँड पिनियन ही वापरली जाते मोस्ट ऑफ द कार्समध्ये, SU मध्ये वापरली जाते. आणि रिसर्क्युलेटिंग गिअर बॉक्स नावाचं एक आहे, हे पण महत्वाचं आहे आपल्यासाठी. रिसर्क्युलेटिंग गिअर बॉक्स किंवा रिसर्क्युलेटिंग बॉल स्टेरिंग ती वापरली जाते हेवी ड्युटी ऍप्लिकेशन्समध्ये, ट्रकमध्ये वापरली जाते बघा ही. आणि याच्यामध्ये वार्म गिअर वापरतात. ध्यानात ठेवायचं एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. आता जर आपण बघितलं स्टीर बाय वायर काय कन्सेप्ट असतो, स्टीर बाय वायर मध्ये असा काही फिजिकली कॉलम नसून त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर ह्याच्यामध्ये इथं बसला असतो बघा टॉर्क सेन्सर बसला असतो बघा. हा छोटासा कॉलम आहे, इथं टॉर्क सेन्सर आहे. ड्रायव्हरनं किती स्टीर केलं तो टॉर्क सेन्सर काय करतो, मोजतो. ड्रायव्हरनी 90 डिग्रीमध्ये टर्न केले किंवा 120 डिग्रीमध्ये टर्न केले, हा सेन्सर काय करतो, ECU ला इन्फॉर्मेशन देतो, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिटला इन्फॉर्मेशन देतो. आणि इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट पुढे कनेक्ट असतं बघा. एक्झाम्पल इथं कनेक्ट असतं बघा हे ॲक्झल, समोरच्या चाकाचं एक्झाम्पल हे असं ॲक्झल आहे,
आणि इथं हे टायर्स आहेत बघा, एक्झाम्पल असे समोरच्या चाकाचे हे टायर्स आहेत. तर ह्या ॲक्झलमध्ये इथं बसली असते एक मोटार, इथं एक बसली असते मोटार. हे ECU काय करतो, ह्या मोटरला रन करतो, इकडच्या मोटरला आणि इकडच्या मोटरला रन करतो आणि त्याप्रमाणे ह्या चाकांना पॉवर भेटते. त्याप्रमाणे ह्या चाकांना डायरेक्शन आपण कंट्रोल करू शकतो, राईट साईडला लेफ्ट साईडला जाऊ शकतो आपण. म्हणजे ह्या टाईपमध्ये आपण स्टिअरिंग करत असतो याच्यामध्ये. आणि खरं बघितलं ह्याला सेफ्टी पर्पजसाठी एक मेकॅनिकल लिंकेज प्रोव्हाइड केले असते ॲडिशनल सेफ्टीसाठी. बट हे सगळं चालतं कसं, सगळं सेन्सर, इथं सेन्सर आहे, नंतर इथं ECUमध्ये सेन्सर्स, ECUला इन्फॉर्मेशन भेटते सेन्सरच्या मदतीने आणि ECU पुढे कंट्रोल करतो ह्या मोटर्सला आणि मोटरच्या मदतीने गाडी एका साईडला टर्न होते, त्याला आपण म्हणतो स्टीर बाय वायर. आणि क्लच बाय वायरमध्ये सुद्धा असंच असते की मेकॅनिकल लिंकेज नसते, सगळं सेन्सरवरती काम चालतं आहे, सेन्सर्स थ्रूच इन्फॉर्मेशन ट्रान्समिट होत असतात, ती सिस्टम आहे. नेक्स्ट, in most automobiles, which lubrication system is commonly used? Splash lubrication system, pressure lubrication system, petrol lubrication system, gravity lubrication system. खूप बेसिक आहे खरं तर ग्रॅव्हिटी लुब्रिकेशन सिस्टम. तर याचं आन्सर आहे बघा प्रेशर लुब्रिकेशन सिस्टम. आता स्प्लॅश माहिती आहे आपल्याला की कनेक्टिंग रॉड असतो, कनेक्टिंग रॉडच्या खाली आपण बघतो. आता हे मेकॅनिझम माहिती आहे आपल्याला खरं तर या टाईपमध्ये. आता ह्याच्या एंडला जे असतं बघा, ह्याच्या एंडला म्हणजे जी कनेक्टिंग रॉड असतो ह्याच्या एंडला हे या टाईपमध्ये हे स्प्लॅशर बसलेलं असतं बघा. त्याला आपण स्प्लॅशरही म्हणतो किंवा त्याला आपण आणखी दुसरे नाव आहेत. एक्झाम्पल त्याला आपण स्कूप म्हणतो. खरं तर स्कूप इथं खाली पण असतं हे स्कूप, पण त्याला आपण स्पून सुद्धा म्हणतो. त्याला आपण स्पून म्हणतो. सो या टाईपचं जे ऑइल डिपर असतं, स्पून म्हणतो, हे जे असतं ते जसंही खाली येतं, खाली येऊन ते त्याच्यामध्ये ऑइल भरलं जातं आणि त्या ऑइलवरती फेकलं जातं, त्याला आपण स्प्लॅश लुब्रिकेशन सिस्टम म्हणतो. प्रेशरमध्ये पंप वापरला जातो, पंपच्या मदतीने आपण कॉम्प्लिकेटेड पार्ट्सला सगळ्या ठिकाणी ऑइल पोहोचत असतो बघा. पेट्रोल म्हणजे की ध्यानात ठेवायचं, पेट्रोल प्लस ऑइल, त्यालाच आपण मिस्ट लुब्रिकेशन सिस्टम म्हणतो. आणि मिस्ट लुब्रिकेशन सिस्टम आपल्याला माहिती खूप कमी यूजमध्ये आहे, त्याचे बरेचसे डिसएडव्हान्टेजेस आहेत. पण ही लुब्रिकेशन सिस्टम आपण मॅक्सिमम मोपेड्समध्ये वापरतो, बाकीच्या सिस्टममध्ये आपण हे वापरू शकत नाहीये. या टाईपमध्ये प्रेशर लुब्रिकेशन सिस्टम त्याचा आन्सर होतं. व्हॉट इज द कोइफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी? डायरेक्टली आन्सर सांगतो बघा. फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी काय असतो, हा फ्लायव्हीलचा कन्सेप्ट आहे बघा. फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी काय असतोय, आपण जर बघितलं तर डेल्टा सी ने त्याला दाखवतो आपण. फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी म्हणजे कसं असते की एका स्ट्रोकमध्ये एनर्जी जास्त असते बघा, 4 स्ट्रोकमध्ये, आणि एका स्ट्रोकमध्ये एनर्जी खूप कमी असते बघा. खरं बघितलं तर फ्लायव्हीलला एनर्जी खूप जास्त भेटते ज्यावेळेस पॉवर स्ट्रोक तयार होतो, आणि एरवीच्या दुसऱ्या स्ट्रोकमध्ये फ्लायव्हीलकडे एनर्जी खूप कमी असते बघा. डिफरन्स ऑफ द एनर्जीज म्हणजे द रेशिओ ऑफ द मॅक्सिमम फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी टू द वर्क डन पर सायकल. त्यालाच आपण म्हणतो बघा, त्यालाच आपण म्हणतो डेल्टा सी. त्यालाच आपण काय म्हणतोय, कोइफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी असं म्हणतो आपण त्याला. आता इथे वेळ नाही आपल्याला, आता हा पॉईंट खूप डिटेलमध्ये सांगितला असते मी, पण ठीक आहे, समजून घ्या. मॅक्सिमम एनर्जी, मिनिमम एनर्जी आणि वर्क डन पर सायकल, त्याला आपण म्हणतो कोइफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी. महत्वाचा पॉईंट आहे. Which of the following is the port fuel injection system? DMPFI, LMPFI, GDI, TBI. ध्यानात ठेवा, TBI म्हणजे थ्रॉटल बॉडी इंजेक्शन असते बघा. GDI म्हणजे गॅसोलिन डायरेक्ट इंजेक्शन आहे. L मल्टी पॉइंट फ्युएल इंजेक्शन आहे आणि D मल्टी पॉइंट फ्युएल इंजेक्शन आहे. पोर्ट फ्युएल इंजेक्शन कुठलं असतं तर LMPFI पोर्ट फ्युएल इंजेक्शन आहे बघा, आणि DMPFI हे आहे मॅनिफोल्ड फ्युएल इंजेक्शन आहे बघा. मॅनिफोल्ड मध्ये फ्युएल इंजेक्ट केलं जातं आणि मल्टी पॉइंट म्हणल्यानंतर इथे इंजेक्टर्स असतात बघा. इंजेक्टर 1, इंजेक्टर 2, इंजेक्टर 3, इंजेक्टर 4 या टाईपमध्ये इंजेक्टर्स असतात. आणि मॅनिफोल्डमध्ये करस्पॉन्डिंग मॅनिफोल्डमध्ये सेपरेटली हाय प्रेशरला इथं आपण पेट्रोल आपण इंजेक्ट करतो बघा. डिझेल नाही, पेट्रोल इंजेक्ट करत असतो बघा हे. आणि हे इनडायरेक्ट इंजेक्शनच्या टाईप आहे बघा. डायरेक्ट इंजेक्शन म्हणजे काय असतं, कंबशन चेंबरमध्ये जर डायरेक्ट फ्युएल जर फेकलं त्याला आपण म्हणतो डायरेक्ट इंजेक्शन. आणि डायरेक्ट इंजेक्शनलाच आपण इथं म्हणतोय GDI, गॅसोलिन डायरेक्ट इंजेक्शन. गॅसोलिन डायरेक्ट इंजेक्शन म्हणजे काय असतं, इनलेट वॉल असते, एक्झॉस्ट वॉल असते, स्पार्क प्लग असतो, साईडला असते बघा इंजेक्टर. त्यामध्ये फ्युएल म्हणजे पेट्रोल आपण इंजेक्ट करतो. ही नवीन टेक्नॉलॉजी आहे, खूप फेमस आहे, महत्वाची आहे आपल्यासाठी. अल्ट्रा लीन फ्युएल वापरतो याच्यामध्ये, म्हणजे एकदम कमी अमाऊंटमध्ये फ्युएल आणि जास्त अमाऊंटमध्ये हवा वापरतो, आणि ह्याच्यापासून जे आउटपुट भेटतं ते सुद्धा खूप जास्तीचं असतं, मायलेज जास्त असतं, आणि एमिशन्स पण कमी भेटतात आपल्या ह्या सिस्टममध्ये. ते GDI आहे. नंतर आहे TBI म्हणजे थ्रॉटल बॉडी इंजेक्शन्स. थ्रॉटल बॉडी म्हणजे थ्रॉटल बॉडीमध्ये आपण फ्युएलला इंजेक्ट करतो आणि त्यानंतर फ्युएल पुढे येऊन जातं. तर या टाईपमध्ये हे पेट्रोल फ्युएल इंजेक्शनचे सगळे टाईप आहेत बघा हे. आणि डिझेल फ्युएल इंजेक्शनमध्ये असते CRDI, कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन. आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक आजकाल खूप जास्त फेमस आहे. इलेक्ट्रॉनिकमध्ये
सगळे सेन्सर बेस्ड असते ही टेक्नॉलॉजी. सीआरडीआय मध्ये जे प्रेशर वापरलं जातं 400 बार ते 1500 बारच्या रेंजमध्ये वापरलं जातं. महत्वाचा क्वेश्चन आहे. ऑन मॉडर्न 4 स्ट्रोक इंजिन्स द एक्झॉस्ट वॉल ओपन्स जस्ट. इनलेट वॉल ओपन होते तशी इनलेटला वॉल ओपन होते. इनलेट वॉल ओपनच आहे आणि इनलेट वॉल इथे येऊन क्लोज होते बघा आफ्टर बीडीसी. हे आहे टीडीसी आणि हे आहे बीडीसी. आणि हे खरं तर क्रँक पोझिशन नुसार असतंय बघा. हे क्रँक आपला इथं असतो एक्झाम्पल. खरं तर क्रँक इथं असतो. क्रँक जसाही खाली रोटेट करतो ज्यावेळेस क्रँक इथं येतो साधारणतः ह्या जो अँगल असतो 25 ते 30 डिग्री मध्ये असतो. इथं आल्यानंतर इनलेट वॉल क्लोज होत असते बघा. नंतर इनलेट वॉल जशी क्लोज होते नंतर पिस्टन असं वरती जातो म्हणजे क्रँक असा वरती फिरतो आणि एक्झाम्पल 5 डिग्री, एक्झाम्पल 8 डिग्री इथं ओपन होतं. इथं तयार होतो बघा स्पार्क. एक्झाम्पल याचा इंजिनचं बोलतोय. स्पार्क थोड्या वेळाकरता चालू राहतो. स्पार्क इथं बंद होतो आणि नंतर पॉवर स्ट्रोक भेटला. पॉवर स्ट्रोक मध्ये आपण बघतो की एक्झाम्पल हा पुढे कंटिन्यू राहतो आणि इथं ओपन होतो साधारणतः एक्झॉस्ट वॉल. जसाही ओपन राहतो मग आपण बघतो ह्या क्रँक पुढे रोटेट करतो या टाईपमध्ये आणि पुढे आपण बघतो की एक वॉल ओव्हरलॅप असतंय आणि हा एक्झॉस्ट ओव्हरलॅप इथं कुठेतरी बंद होतो असा काही डिग्रीमध्ये. तर ह्याच्यामध्ये हा जो पोर्शन असतो बघा त्याला आपण वॉल ओव्हरलॅप म्हणतो. की वॉल ओव्हरलॅप म्हणजे काय असतंय, इनलेट वॉल आणि एक्झॉस्ट वॉल दोन्ही ह्या वेळेस ऑन असतात बघा. आता आपला आन्सर काय आहे बघा. इथं आपला आन्सर आहे आफ्टर बीडीसी. बीडीसी नंतर इनलेट वॉल खरं तर क्लोज होत असतो. आता ह्यांचा क्वेश्चन काय, ऑन मॉडर्न 4 स्ट्रोक इंजिन्स द एक्झॉस्ट वॉल ओपन्स जस्ट बिफोर द बीडीसी. येस, इथं आन्सर आहे आपलं एक्झॉस्ट वॉल ओपन्स बिफोर द बीडीसी आणि इनलेट वॉल क्लोजेस आफ्टर द बीडीसी. आफ्टर द बीडीसी कसा आन्सर असणार आहे, क्वेश्चन जर वेगळा फ्रेम झाला असता. बट इथं ह्याचा आन्सर काय, ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे इथं आफ्टर बिफोर बीडीसी. कारण असाच एक दुसरा एक क्वेश्चन आहे रेफरन्स बुकचा, तर त्या अनुषंगाने मी तुम्हाला हे एक्सप्लेन केलं होतं. द फंक्शन ऑफ द क्रँकेस इन द 2 स्ट्रोक पेट्रोल इंजिन इज. डायरेक्टली आन्सर सांगतो तुम्हाला आता याच्यामध्ये कारण वेळ थोडा जास्त जातोय. इट होल्ड्स द एक्झॉस्ट गॅसेस आफ्टर द कंबशन. हे आहे नाही. इट होल्ड्स द लुब्रिकेटिंग ऑइल नाही. इट फॉर्म्स अ प्रेशराइज्ड चेंबर फॉर द फ्युएल अँड एअर मिक्सचर. हे आहे बघा. खरं बघितलं तर 2 स्ट्रोक मध्ये आपण बघितलं तर याच्यामध्ये पोर्ट्स असतात. याच्यामध्ये इथं इनलेट पोर्ट आहे, इथं एक्झॉस्ट पोर्ट असतो आणि इनलेट पोर्ट मधनं एअर आणि फ्युएल इथं येत असतं बघा. एअर प्लस फ्युएल प्लस ऑइल लुब्रिकेशन पर्पजसाठीचा, त्याला आपण चार्ज म्हणतो. पिस्टन जसाही खाली येतो बघा तर ह्या फ्युएलला आणि एअरला तो कॉम्प्रेस करतो आणि ट्रान्सफर पोर्ट मधनं एअर आणि फ्युएल वरती जात असतं बघा कंबशन चेंबरमध्ये. सोपा आहे क्वेश्चन तसा. डिसोसिएशन इज द डिसइंटिग्रेशन ऑफ द बर्न्ड गॅसेस ॲट दॅट डॅश टेम्परेचर. कधी ध्यानात ठेवा, डिसोसिएशन मध्ये स्प्लिट होणं. नायट्रोजन स्प्लिट होतो, ऑक्सिजन स्प्लिट होतो हाय टेम्परेचरला आणि त्यांच्यापासून तयार होतो नॉक्स. नॉक्स मध्ये एक्स काय असू शकतं, नॉक्स मध्ये NO असतो, NO2 असतो, NO3 असतो, असं काही पण असू शकतो. त्याला आपण ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन म्हणतो आणि नेहमीच हाय टेम्परेचरला तयार होत असतं बघा, त्याला आपण डिसोसिएशन म्हणतो. द डिटोनेशन टेंडन्सी इन द पेट्रोल इंजिन्स फॉर द स्पेसिफाइड कंडिशन्स ऑफ द फ्युएल रेटिंग, compression ratio, speed can be controlled by having the smaller cylinder bore, bigger cylinder bore, medium cylinder bore, none of the above. Correct answer is smaller cylinder bore. कधी ध्यानात ठेवा, एक्झाम्पल पेट्रोल इंजिन मध्ये इथं स्पार्क प्लग आहे, इथं बसवला इनलेट वॉल, इथं बसवला एक्झॉस्ट वॉल. जेवढा हा बोर डाया कमी असणार आहे आता एक्झाम्पल तेवढं आपल्यासाठी डिटोनेशनची टेंडन्सी कमी असणार आहे. एक्झाम्पल जशी स्पार्क प्लग ऑन झाला तशी इकडे फ्लेम तयार होते, फ्लेम प्रोपोगेट होते आणि हे डिस्टन्स जेवढा आडवं कमी असणार आहे तेवढ्या लवकर ती फ्लेम राईट साईडला आणि लेफ्ट साईडला प्रोपोगेट होते, जेणेकरून प्री इग्निशनचा कन्सेप्ट इथं तयार होत नाही बघा. प्री इग्निशन होणार नाहीये, त्याला आपण नॉर्मल कंबशन म्हणतो. अब नॉर्मल कंबशन कसं असतं, एक्झाम्पल आता इथे एक मोठी डायग्राम ड्रॉ करतो तर हे समजण्यासाठी. ही आहे एक्झाम्पल SI इंजिनचं सिलेंडर आहे, इथं स्पार्क प्लग आहे, इथं इनलेट वॉल आहे, इथं एक्झॉस्ट वॉल आहे आणि एक्झाम्पल इथं पिस्टन आहे असं काहीतरी. एक्झाम्पल इथं जसंही स्पार्क प्लग ऑन झाला की फ्लेम तयार होते. ही फ्लेम जशी समोर जाण्याचा प्रयत्न करते, समोर जाते फ्लेम, बट इकडे जो एअर फ्युएल सगळीकडे एअर फ्युएल चार्ज ऑलरेडी मिक्स आहे बघा. हे कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या वेळेस असं होतं बघा, कारण पिस्टन TDC येऊन थांबला इथं एक्झाम्पल आणि हे जे एअर फ्युएल आहे त्याला आपण चार्ज म्हणतो, ते सफिशियंटली कॉम्प्रेस झालंय आणि त्याच्यामध्ये काय होतंय, जशी फ्लेम तयार झाली ती फ्लेम प्रोपोगेट व्हायचा प्रयत्न करते आणि फ्लेम पुढे इथपर्यंत कॉर्नरला पोहोचण्याच्या अगोदरच ह्या कॉर्नरचा चार्ज काय करतो, प्री इग्नाइट करतो बघा. आणि प्री इग्नाइट झाल्यामुळं इकडनं आणखी डबल फ्लेम तयार होते. म्हणजे इकडनं जाणारी फ्लेम आणि तिकडनं येणारी फ्लेम एकमेकांना कोइन्साइड्स करतात, हाय इंटेन्सिटीची प्रेशर वेव्ह तयार होते
आणि तिथं तयार होतो डिटोनेशन किंवा नॉकिंग आवाज येतो इंजिनमधनं, जो की सिव्हिअर फिनॉमिना आहे. मग हे का झालं? कारण फ्लेमला राईट साईडला आणि लेफ्ट साईडला जाण्यासाठी वेळ लागला, कारण इंजिनचा बोर मोठा होता. म्हणजे स्मॉलर सिलेंडर बोर्समध्ये आपण नॉकिंग कमी करू शकतो बघा. द प्रोग्रामिंग ऑफ अ रोबोट by physically moving it through the trajectory you want is called as contact sensing control, continuous path control, pick and place and robot vision control. त्याचा आन्सर आहे कंटिन्युअस पाथ. ध्यानात ठेवा, रोबोट जो असतो बघा, रोबोट मध्ये काही टर्म्स ध्यानात ठेवायचे बघा. रोबोट जो असतो, स्कारा नावाचा जो रोबोट आहे बघा, असेंब्ली ऍप्लिकेशन्स मध्ये वापरला जातो बघा. इंडस्ट्रीमध्ये असेंब्ली ऍप्लिकेशन साठी वापरला जातो. तसं रोबोटचे बघितलं तर पोलार रोबोट असतो, कार्टेशियन रोबोट असतो आणि असे बरेचसे वेगवेगळे डेल्टा रोबोट असतो. असे वेगवेगळे रोबोटचे टाइप्स आहेत. बट स्कारा एक ध्यानात ठेवा. आणि त्याच्यामध्ये रोबोटमध्ये ध्यानात ठेवा की रोबोटमध्ये एक नवीन टर्म असते बघा, नवीन टर्म असते. त्यामध्ये रोबोटचा एक बेस असतो. एक्झाम्पल असा टाईपचा एक रोबोट असतो बघा, या टाईपमध्ये हा रोबोट आहे काहीतरी या टाईपमध्ये, आणि असे काहीतरी त्याचा हा आर्म असतो बघा, त्याचा हात आहे रोबोटचा. जशी ह्युमन अॅनाटॉमी आहे, एक्झाम्पल हा बेस असतो, ही लिंक असते, ही कनेक्ट असते वेगवेगळ्या जॉईंटच्या मदतीने. एक्झाम्पल ही लिंक आहे, एक्झाम्पल ही लिंक आहे, आणि एक्झाम्पल ह्या रोबोटच्या शेवटी जो असतो त्याला आपण एंड इफेक्टर म्हणतो बघा. हा झाला एंड इफेक्टर. हे झाले वेगवेगळे रोबोटचे जॉईंट्स. आणि पिक अँड प्लेसचे ऑपरेशन्स किंवा स्प्रे पेंटिंग किंवा रिपिटेटिव्ह टास्क परफॉर्म करण्यासाठी आपण इंडस्ट्रीमध्ये रोबोट वापरतो. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जॉईंट्स असतात. त्याच्यामध्ये प्रिझमॅटिक जॉईंट असतो आणि रिव्होल्यूटिव्ह जॉईंट असतो बघा. प्रिझमॅटिक जॉईंटच्या मदतीने रोबोट असा स्ट्रेट लाईनमध्ये मूव्ह करू शकतो, आणि रिव्होल्यूटच्या मदतीने क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज हा रोबोट मूव्ह करू शकतो बघा. रिव्होल्यूटिव्ह जॉईंट त्याला आपण म्हणतो. रोबोट जेवढ्या एरियामध्ये काम करू शकतो, एक्झाम्पल इथपर्यंत आणि इथपर्यंत रोबोटचे हात जाऊ शकतात, त्याला आपण आर्टिक्युलेटेड आर्म म्हणतो. आणि जेवढा रोबोटचा स्पेस असतो त्याला आपण म्हणतो वर्क एनवलप. ध्यानात ठेवा, आहे वर्क एनवलप. म्हणजे इतक्याच रेंजमध्ये रोबोट काम करू शकतो, त्याच्यापेक्षा बाहेर जाऊ शकत नाही हा रोबोट, जर रोबोटला ह्या पॉईंटला जर फिक्स करून ठेवलं जातं. रोबोटच्या काही प्रोग्रामिंग मेथड्स आहेत बघा, त्याला आपण म्हणतो वॉक थ्रू मेथड म्हणतो. एक पहिली मेथड आहे वॉक थ्रू मेथड आहे, नंतर टीच पेंडंट मेथड आहे, आणि नंतर ऑफलाईन प्रोग्रामिंग नावाची एक मेथड असते बघा. ऑफलाईन प्रोग्रामिंग नावाची एक मेथड आहे. सो या टाईपमध्ये ही जी मेथड आहे पहिली ती मॅन्युअल मेथड आहे. ह्याला आपण एका डिव्हाइसच्या मदतीने आपण रोबोटला ट्रेन करतो. आणि ऑफलाईन मेथड जसं एनसी मशीनमध्ये आपण टेप रीडर टाकून प्रोग्राम रन करतो, त्याच टाईपमध्ये ही ऑफलाईन मेथड असते बघा रोबोटमध्ये. चला नेक्स्ट क्वेश्चन. Just in time in manufacturing philosophy emphasizes on the man power, the manufacturing, profit, inventory. इन्व्हेंटरी आहे सगळं. जस्ट इन टाइमचा मिनिंग होतो राईट टाइम, राईट क्वांटिटी आणि राईट क्वालिटी या टाईपमध्ये प्रोडक्शन असलं पाहिजे. म्हणजे एकदम बरोबर. ज्या एक्झाम्पल ही जर इंडस्ट्री असेल तर इंडस्ट्री अगोदरच प्रोडक्ट तयार करत नाही. ज्यावेळेस त्यांना ऑर्डर भेटते, ज्यावेळेस त्यांना डिमांड आली, समजा ही इंडस्ट्री जशी ही ऑर्डर भेटल्यानंतर ही प्रोडक्शनला सुरुवात करते बघा. आतल्या साईडला प्रोडक्शनला सुरुवात करते, नंतर ह्याचे काहीतरी दिवस लागतात तो प्रोडक्ट बनण्यासाठी, आणि नंतर मग तो प्रोडक्ट डिस्पॅच होतो. नंतर तो प्रोडक्ट त्या पर्टिक्युलर वेंडरला किंवा सप्लायला दिला जातो बघा. या टाईपमध्ये सप्लायला नाही, त्या कस्टमरला दिला जातो. त्याला आपण म्हणतो जस्ट इन टाइम टेक्नॉलॉजी. जस्ट इन टाइम पूर्ण इन्व्हेंटरी मॅनेजमेंटची सिस्टम आहे बघा. यांचं म्हणणं आहे की इन्व्हेंटरी जर आपण इंडस्ट्रीमध्ये जर स्टोअर केली तर आपलं त्यामध्ये कॅपिटलही लॉक होतं आणि आपला त्यामध्ये पैसाही अडकून जातो. सो त्यामुळं त्यांचं म्हणणं आहे की कमी जागेमध्ये तुम्ही मॅक्सिमम प्रोडक्शन कसं द्याल, तर जस्ट इन टाइम वापरा. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला ऑर्डर भेटते त्याच वेळेस प्रोडक्शनला सुरुवात करा. अगोदर तुम्ही रॉ मटेरियल सुद्धा ठेवू नका आणि जास्त प्रमाणामध्ये तुम्ही फिनिश्ड प्रोडक्ट पण ठेवू नका. ऑर्डर आल्यानंतर तुम्ही प्रोडक्शनला सुरुवात करून तुम्ही डिस्पॅच करा, आणि तुमचा वेळही वाचणार आहे त्यामध्ये. वेळ पडण्यापेक्षा स्पेस वाचतो, आणि आपलं कॅपिटलही पैसा जो लॉक होऊन जातो तो सुद्धा वाचतो ह्या सिस्टममध्ये. ते असतं बघा जस्ट इन टाइम. जस्ट इन टाइम जर बघितलं तर त्याला आपण पूल सिस्टम म्हणतो बघा. पूल सिस्टम असा एक क्वेश्चन फ्रेम होतो याच्यावरती. सो या टाईपमध्ये आहे जस्ट इन टाइम. याच्यामध्ये सेफ्टी स्टॉक कमी ठेवला जातो बघा. सेफ्टी स्टॉक खूप कमी असतो याच्यामध्ये. विच ऑफ द फॉलोइंग कोड विल गिव्ह द लिनियर इंटरपोलेशन मुवमेंट. डायरेक्ट आन्सर आहे लिनियर इंटरपोलेशनचं G01. बघून घ्या, हे सगळे इंटरपोलेशन्स आहेत हे, आणि सोपे पॉइंट्स आहेत. काही महत्त्वाचे पॉइंट्स तुम्ही डिस्कस करायलाच पाहिजेत. अल्ट्रासॉनिक मशीनिंग प्रोसेस कॅन बी यूज फॉर कंडक्टर्स आहे, इन्सुलेटर आहे, मेटल्स आहे, ऑल ऑफ द मेन्शन्ड अबो. अल्ट्रासॉनिक मशीनिंग माहिती, आपलं एक व्हायब्रेटर असतं, फ्रिक्वेन्सी आपण सेट करतो, ते व्हायब्रेट करतं आणि मटेरियल मायक्रोफॉर्म्समध्ये रिमूव्ह करतं. एक मेकॅनिकल प्रोसेस आहे आणि ॲक्युरेसी पण मेंटेन राहते. आणि कंडक्टर असू द्या, इन्सुलेटर असू द्या, मेटल असू द्या, सगळ्याच केसेसमध्ये आपण मशीनिंगला ह्या प्रोसेसला वापरू शकतो आरामशीरपणे. विच ऑफ द फॉलोइंग इज द CFC रेफ्रिजरंट.
CFC क्लोरोफ्लोरो कार्बन 744, 290, 502 आणि 718. चला याचा आन्सर आहे बघा सी. आर म्हणजे काय असतो बघा, आर म्हणजे रेफ्रिजरंट असतो आणि 502 हे आपण हे CFC साठी इथं आपल्या ह्या ऑप्शन पैकी वापरतोय. त्याच्यामध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशन जर बघायची आहे आपल्याला तर एक्झाम्पल ॲझिओट्रोप्स मिक्सचर असते. रेफ्रिजरंटचा हा एक महत्त्वाचा टाईप आहे हा सुद्धा ॲझिओट्रोप्स. ह्यांची जी सिरीज असते बघा ही 500ची सिरीज असते. 500 म्हणजे 502, 503, 504 जे की आपला आन्सर आहे. आता हे R718 सांगतो मी तुम्हाला, इकडे नाही. R718 ही 700ची जी रेंज असते बघा कशाची असते माझा क्वेश्चन. तर 700ची जी रेंज असते आपण ही 700ची रेंज इनऑर्गॅनिक कंपाऊंडसाठी वापरतो. म्हणजे काय असतं एक्झाम्पल हे 700 प्लस मॉलिक्युलर वेट असते बघा, हे मॉलिक्युलर वेट इथं लिहितो आपण त्याला. मग 718 काय आहे, 718 जर बघितलं आपण H2O साठी वापरतो. पण H2O म्हणजे ऑक्सिजन किती 16 आणि त्यामध्ये हायड्रोजन किती 2 आहे म्हणजे 18 या टाईपमध्ये. एक्झाम्पल हे 744 ऑप्शन ही आपलं तेच आहे. 744 म्हणजे काय, हे 700 प्लस मॉलिक्युलर वेट. कशाचं मॉलिक्युलर वेट आहे. आता 44 म्हणजे की CO2, कारण ऑक्सिजनचे 16 आणि 16 32 आणि ह्याचे 12 744 होऊन जातं हे या टाईपमध्ये. सो हे आपल्यासाठी ऑलवेज महत्त्वाचं आहेच आहे, नो डाऊट याच्यामध्ये. सो थँक्यू स्टुडंट्स.